तर गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आज निघालेले सकाळी लवकर 6:30ला डबा बिबा घेऊन निघालेलो आपण, कारण की आज आपण काही घरी येणार नाही लवकर. तर हा ब्लॉग तुम्ही लास्ट पर्यंत बघा. आपण शिरूरला जसं की तुम्ही मित्रांनो बघू शकता आपण निघालेलो आहे सकाळी, आणि आपल्याला मित्रांनो आज जायचंय शिरूरला, नगरला. त्यामुळे आपण आज लवकर निघालेलो आहे आणि आपण आज 6:30ला निघालेलो आहे, कारण शिरूरला जाऊन परत लवकर यावं लागणार आहे, कारण की मुंबईला पण जायचं आपल्याला. तर हा ब्लॉग तुम्ही लास्ट पर्यंत बघा, कारण हा ब्लॉग एक नंबर होणार आहे, कारण की ह्या ब्लॉग मध्ये 2 ट्रिप होणार आहे. त्या पण लोकल नाही, शिरूर आणि डायरेक्ट मुंबई. तर तुम्ही हा ब्लॉग लास्ट पर्यंत बघा. तर चला तेजसला घेऊ, आपण कंपनीत जाऊ, गाडी लोड करू आणि तेजसला घेऊन जाऊन निघू पटकन. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो आपण लोडिंग बिडिंग करून निघालेलो आहे लवकर, आणि आपल्याला यायचंय लवकर. इकडं आलाय तेजा, थांबा जरा त्याला दार. तर मित्रांनो इकडं आलाय तेजा, तर चाललं आपण हे बसे पटकन काय. तर मित्रांनो आपण निघालेलो आहे लवकर. तर आपल्याला लवकर खाली करून यायचंय. तर आपण अजून तेजाला सांगितलं नाही आपल्याला तिकडून येऊन कुठे जायचंय. तर तेजाला आपण हॅट अटॅक देऊ डायरेक्ट, कारण त्याला माहिती नाही अजून कुठे जायचंय. मी फक्त त्याला सांगितलंय आपल्याला जायचंय शिरूरला, त्याच्यानंतर तर त्याला काहीच प्लॅन माहिती नाही. तर मित्रांनो इथून ती काल आपण आलो होतो ती थर्ड क्लास कंपनी, थर्ड क्लास कंपनी इथं. तर आपण आलोय वाघोलीच्या पुढं थोडंसं. तर चला जाऊ आपण पटपट शिरूरला पोहोचायचं आपल्याला. लवकर यायचंय. त्याच्याचं डोकं दुखत राहिलं वाटतं, काय होत राहिले झोप रायडिंग काय डोकं दुखते, कणकणी आल्यासारखं होत राहिले. काय माहिती आज तो मुंबईत येण्याच्या याचा आहे का नाही. तर मित्रांनो आपण आलेलो आहे इथं पॅरोटेक कंपनीला आपल्याला गाडी खाली करायची आहे. तर आपण ते येताना खाली करू, पहिले जाऊ शिरूरला. तर मित्रांनो आता आपण रांजणगाव पास केलेलं आहे आता जस्ट नाव. तर तुम्ही बघू शकता रांजणगावच्या थोडंसं 200 मीटर पुढं आलेलो आपण. तर त्याला पोहोचू आपण पटकन. मित्रांनो आपण या पहिल्या कंपनीत पोहोचलेलो आहे. ह्या कंपनीत आपल्याला जायचं आहे मटेरियल. तर चला पटकन एंट्री करू आणि पटकन निघू. मित्रांनो इकडे आपण मटेरियल उतरून ठेवलेलं आहे गेटवरच. आणि तर मित्रांनो इकडच्या कंपनीतलं आपलं काम झालेलं आहे. इथं एकच गाडी द्यायचं होतं. आता आपली अॅलिकॉन फाट्यावर पॅरोटेक कंपनीत द्यायचंय एक बॉक्स. तर आपल्या संग एक गोष्ट काढलेली आहे. तर आपलं मुंबईचं भाडं झालेलं आहे कॅन्सल. तर ते काय कॅन्सल झालंय, रात्रीपर्यंत सकाळपर्यंत पार्टी म्हणली ठीक आहे, पण समोरच्या पार्टीला घेणाऱ्या पार्टीला आपला रेट काय परवडला नाही, म्हणून ते मटेरियल झालेलं आहे कॅन्सल. तर चला जाऊ द्या, आपली झाली एक शिरूरची डिलिव्हरी झाली. गोडाऊनला काय माल आलाय का बघू, तो करू. टेन्शन नाही कुठल्या गोष्टी काय घ्यायचं. चला जाऊ आपण. तर मित्रांनो आता आम्ही बसलोय साईडला, तेजाला बसवलं आम्ही ड्रायव्हिंग सीटवर. तर आता तो चालवत राहिलाय. चला पोचू पटपट. आणि आपलं जरा हे झालं, मुंबईचं ट्रिप जरा कॅन्सल झालेली आहे. तर जाऊ द्या, काही टेन्शन घ्यायचं नाही. जे भेटन ते गेलं ते गेलं, दुसऱ्या वेळेस टेन्शन नाही घ्यायचं. तर चला पोचू आपण पटकन. तर मित्रांनो आपली इकडे पॅरोटेक पण खाली झालेलं आहे. आपण जो काल एक बॉक्स आणला होता 3 टनाचा, तो बॉक्स इकडे आपण दिलेला आहे. आणि आपण आता चाललेलो आहे, आपल्याला पोस्ट बीस सगळं ओके मध्ये भेटलेलं आहे. तर चला पोचू आपण घरी. आता घरी म्हणजे आपल्याला ते मटेरियल जरा अजून एक ट्रिप आहे आपल्याला दापोडीतून आपल्याला इथं द्यायची आपल्या भोसरीत. तर चला पोचू दापोडीत आपण आता चाललेलो आहे खेडशिवापूरला. एक छोटीशी पेटी आहे, पण आपण ते 2 व्हीलरवर घेऊन चाललेलं आहे. तर आपण यशला बोललोय, आपण यश सोबत तिकडे चाललेलो आहे खेडशिवापूरला. यश आलाय तिथं, जाऊ आपण खेडशिवापूरला. चला मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे आपण आलोय दापोडीत कंपनीत परत. तुम्हाला सांगितलं होतं की जसं की टेन्शन घ्यायचं नाही, कुठली ट्रिप कॅन्सल झाली तर आपल्याला परत ट्रिप आहे. शिंदे साहेबांनी आपल्याला आज परत ट्रिप दिलेली आहे. तर चला आपण जाऊ. तर मित्रांनो आता ती मुंबईची पेटी आपण टाकायला चाललेलो आहे ACPL ला. तर ती आहे 30 किलोची पेटी, 3x3ची. लोड काहीच नव्हता, 30 किलो वजन होतं फक्त तिचं. ती सोडायची होती आपल्याला. आणि आपण आता ती घेतलंय परत एक ट्रिप आपल्याला ACPL ला सोडायची ते मटेरियल. आणि आपण जाणार आहे यशला, मी सांगितलंय मटेरियल घेऊन ये म्हणून, कारण की गोडाऊनला मटेरियल आले. एक पेटी आली होती छोटी, तर ती पेटी सोडायची आपल्याला खेडशिवापूरला. तर त्याला सांगितलंय मी पेटी घेऊन ये म्हणून. तर तो आलेला आहे भोसरीत, येऊन थांबलाय, आपली वाट बघत राहिलाय. तर चला जाऊ आपण खेडशिवापूरला लवकर. तर मित्रांनो आपण आलो आता खेडशिवापूरच्या टोल नाका, तुम्ही बघू शकता. तर मोबाईल फिरवता येत असेल तर बघ जरा. आलो आपण खेडशिवापूरच्या टोल नाक्यावर. मित्रांनो आम्ही थांबलोय खेडशिवापूरच्या टोल नाक्यावर, तुम्ही बघू शकता इकडे टोल नाका. आणि आम्ही थांबलोय यशला आले लॉग इन. तर त्यामुळे आम्ही थांबलेलो इथं खेडशिवापूरच्या टोल नाक्यावर. आणि आपण इथं केलेली आहे गाडी खाली.
गाडी खाली म्हणजे एकच बॉक्स होता तर तो आपण दिलेला आहे इथं. तर चला आपण थोड्या वेळात निघू, इथं बसू थोडं आहे कारण वातावरण लय भारी झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, एक नंबर वातावरण झालेलं आहे, त्यामुळे आपण बसलोय जरा. तर चला निघू इथनं. तर मित्रांनो आपण इथं आलेलो आहे जेवायला आणि हे स्नॅपचॅटच्या पोरी इकडं आय लव्ह स्पीड शोवर इथं आलोय आपण जेवायला. पण यांच्या बायांचे पोरींचे नखरे. तर चला जाऊ आपण, जाऊ द्या जेवण करून निघू इथनं. मित्रांनो इकडे झालेला विषय, गाडीचं टायर झालं पंक्चर. तर आम्ही उतरायला आहे, तर आता आमची वाट लागणार आहे इकडे पद्धतची. ट्रकवाले काका थोडीशी मदत करा काहीतरी, जाऊ द्या त्याला पंक्चर काढूया. लय वाईट झालं काय. आम्ही पोरी विषय जरा हे बोललो, चांगलं बोललो म्हणून लगेच त्राप भेटला आम्हाला, लगेच आशीर्वाद, डायरेक्ट आशीर्वाद हातात. जाऊ द्या चला पंक्चर काढू गाडीचं. मित्रांनो इकडे डिवायडरवर गाडी चढवली होती, इथं डिवायडरवरून गाडी ढकलून काढलेली आहे. आपण आलो होतो पंक्चर काढायला, जाऊ द्या निघली गाडी. मित्रांनो आपल्या इकडं टायर पंक्चर काढायचं काम चालू आहे. इकडं गाडीचं टायर खोललेलं आहे आणि इकडं काका काढतात पंक्चर.